धन्यवाद. बोलूयात मॅच एडिशन. एक जबरदस्त मॅच आहे. अधीरा सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध उल्हाजी गोवेकर. आपलं पण अगदी क्रिकेट प्रेमी आहेत, खूप चांगलं. बॉलिंगसाठी मयुरेश येत आहेत. मयूर उल्हासनगरचे एक जबरदस्त बॉलर आहे. स्ट्रायकेटला आकाश गुरव. बल्ली पहिली पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि या ग्राउंडवर आकाशची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. लेट्स प्ले. रेडी टू फाईट. जो जिंकेल तो चौथा संघ ठरेल सुपर 8 मध्ये जाणारा. पहिल्या मध्ये श्री 11 दिवा डोंबिवली, त्यानंतर ओमकार मालाड, त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेरी. आणि काय फटका होता. फटका नव्हता, जबरदस्त चटका होता. सुरुवात चांगली केली होती पण पहिल्या बॉलवर येईल चांगली. निखिल पाटीलने तिकडे चांगली फिल्डिंग केली. बॉल नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटीला आदळला आणि रन्स थांबले तिकडे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आकाश गुराव. बल्ली या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेलेत. बॉल आता मात्र ट्रॅव्हल होतोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. कडक बॅटिंग भावा. रन मिळतील 4 धावा. चार रन झाले धावफलकावर. सुरुवात चांगली केली आहे. 2 बॉल आणि 4 धावा जमा करत असताना अधीरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे येईल. आपण पाहिलं डॉट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईकला चान्स होता खूप चांगला. मनीषने बॉल अडवला. वेल स्टॉप मनीष. जॉम्प केली मनीषने. तीन टीम क्वालिफाय झाले. ज्युनियर सम्राट अंधेरी, श्री 11 दिवा डोंबिवली आणि ओमकार मालाड. चौथी टीम कोणती असणार आहे. या बॉल फ्लिक केलं गेलंय पण पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. मयूरने एक जबरदस्त सुरुवात केली आहे. मॅच थोडी पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे कारण की क्रुशल मॅच आहे. जो जिंकणार आहे तो टॉप 8 मध्ये जाणार आहे. संडेला मात्र क्वार्टर फायनल खेळेल. मयूरने जबरदस्त बॉलिंग केली. पहिले 2 मोठे स्ट्रोक आले होते पण त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. थांबून ठेवलं गेलं आकाशला. या बॉलवर मात्र इकडे व्हाईट बॉल. शेवटचा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. स्ट्रायकरला आकाश गुरव. बल्ली या बॉलवर तिकडे मात्र चान्स होता. कॅचेस अशा बनाव्या लागतील. नॉन स्ट्रायकरला रनआउटचा मात्र चान्स आहे. बॅटर आकाश गुरवला बाहेर जावं लागेल. तो चांगला केला तिकडे. तुषार तिकडे होते. तुषारने बॉल पण खूप चांगला स्टॉप केला. थ्रो पण खूप चांगला केला गेला. आकाश गुरवला बाहेर जावं लागेल. जयेश नाईक येत आहेत नवीन बॅटर. आता सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. विकेट गेल्यानंतर कुठेतरी मात्र मॅचला आता फुल स्टॉप आलाय. त्यामुळे आता त्याच्या पुढे रन्स करावे लागतील. बॉलिंग साठी ओल्ड इज गोल्ड रवी. आणि रवी अनेक टुर्नामेंट खेळत असतो. जेव्हा जेव्हा वडाळा दादर या परिसरात क्रीडा स्पर्धा असतात. ओव्हर 40चं पण देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत.
या बॉलवर रवीचा पहिलाच बॉल आपण पाहिला तर तिकडे वाईट +1. सात रन झाले त्या फलकावरती. जयेश नाईक आणि निखिल पाटीलला आता मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे, कारण की क्रुशल मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आहे. दोन्ही टीम्स आपण 9 वाजता याचे 9:30 वाजता मॅच चालू केली जाईल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चान्स होता. नॉट स्ट्रायकेटला रन तिकडे कंप्लीट केली जाईल. या बॉलवर बोल्ड आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला रवी यांचा. ओल्ड इज गोल्ड. बॅटर आउट. निखिल पाटीलला बाहेर जावं लागेल. सेलिब्रेशन केलं जात आहे टीम मंगलमूर्ती वडाळा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता फसताना पाहायला मिळते. रॉयल चेंबूर आणि टीम लालबाडी बॉईज चेंबूर. आपण उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:30 पर्यंत मॅच चालू होईल. त्यामुळे आपण थोडं टायमिंग वरती या मित्रांनो. स्कोर कार्ड मात्र कुठे ना कुठेतरी शांत होतं. विकेट गेले आहेत. नवीन बॅटर आपण पाहिलं तर उद्या देखील खूप चांगल्या टीम्स इकडे पाहायला मिळतील. रॉयल चेंबूर, त्यांच्यानंतर लालबाडी बॉईज चेंबूर, जम्बो क्रिकेट क्लब, ज्युपिटर अंधेरी, VN पॅकर माझगाव, दिग्विजय घाटकोपर, मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी, जय भैरी रत्नागिरी. रत्नागिरीचा देखील संघ पाहायला मिळेल. बाबू मुमी वक्रतुंड मालाड, युनिट 6 विक्रोळी, जॉय मुकेश रॉयल चेंबूर, विकी 9 काळा चौकी, दीपेश दत्ता 11 सायन, संकल्प जोगेश्वरी, वंश विघ्नार्था जोगेश्वरी आणि V1 कांजूरमार्ग असे उद्याचे संघ आहेत. बॅटर ऋतिक येतात. थोडे हाताला दुखापत झाले, पण आता बॅटिंग करावी लागेल. नऊ रन झाले धावफलकावरती. जबरदस्त बॉलिंग केली रवी यांनी. पुराणा चावल हो भाई, खूप वर्ष चांगलं क्रिकेट खेळले, त्यामुळे अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि स्टंप टू स्टंप बॉलिंग करतात. मागील मॅच मध्ये पण त्यांनी स्टंप टू स्टंप बॉलिंग केली. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा केलं नाहीये. 10 रन झाले, 2 विकेट गेले आहेत. श्री सिद्धी सेवा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. 43वा पर्व. लाऊड अपील. भाई पाकिस्तान सारखी अपील मागितली त्यांनी. पाकिस्तान टीमची अपील आहे तशी अपील मला आठवण झाली. जबरदस्त बॉलिंग केली रवीने. गुड बॉलिंग. याबरोबर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्ड झालाय 11 धावा झाल्या. धावफलकावर 2 विकेट गेलेत.
तुषार. बॉलिंगसाठी तुषार येत आहेत. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर. बॉलिंगसाठी देखील लेफ्टी. या बॉलवर सिंगल रन करायचा प्रयत्न केला गेला. तुषारने हुशारी दाखवली आहे, बट तिकडे प्लस पण 2 रन तिकडे मिळतील. चुकीला माफी नाहीये. ह्या रन्सवर कंट्रोल करावा लागेल. तिसरी ओव्हर चालू आहे. 25-30 रन्स पर्यंत जरी स्कोर बनला तरी मॅच होऊ शकते. तेरा धावा झाले धावफलकावरती. दोन विकेट गेले. स्ट्राईकला ऋतिक आहेत आणि जयेश नाईकला मात्र मॅच बनवावी लागेल. ज्याबरोबर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर रन्स मात्र तिकडे मिळेल. 14 धावा होते धावफलकावरती. अधीरा सत्यविनायक कामोटे. तिसरी ओव्हर चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. या बॉल देखील आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलला हलकासा कट केलं तिकडे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण परत फसताना पाहायला मिळतीये. रन्स करावे लागतील जयेश नाईक आणि ऋतिक. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. $6857 MS01DY एक्सेस बाईकची चावी मिळाली. त्या गाडीला चावी होती, तर कोणाची असेल तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. ज्यामुळे सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. सागर निवाते तिकडे येतात. 1 रन मिळेल. 18 धावा होते धावफलकावरती. या बॉल लेफ्ट आर्म बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडी मिसफिल्ड. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिला जयेशने. यस नो आणि 2 रन बघता बघता कंप्लीट होत आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 20 रन झालेत. जबरदस्त इनिंग बिल्डअप केली ऋतिक आणि जयेशने. वेल प्लेड. थोडीफार मात्र ही मॅच आता पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20 रन आले आहेत. 2 विकेट गेली आहेत. सागर मटकर थोडा अनुभव पण लावतात. बॉलिंगसाठी नितीन येत आहेत. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ खूप महत्वाचा आहे बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर नितीन.
नितीन येतात. एक वेगळी ऍक्शन आहे नितीनची. स्ट्राईक एंडला जयेश. या बॉलवर व्हाईट बॉल. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रनने मात्र सुरुवात केली नितीनने. या बॉलवर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक रोड होते तिकडे. चौथ्या ओव्हरमध्ये रन्स देखील मेंटेन चालू आहे. जयेश आणि ऋतिकने खूप चांगली बॅटिंग केली. खूप महत्वाची इनिंग होती. हे बॉल टू बॉल रन. 5 बॉल 7 जयेश आणि 7 बॉल 7 ऋतिक. वेल प्लेड. बॉलिंग नितीन. स्ट्राईक केला ऋतिक. या बॉलवर देखील वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. जयेश नाईची खेळी संपुष्टामध्ये येते. कॉम्बिनेशन थोडं चुकलं. अतिशय वेगाने बॉल टाकला नितीनने. बॉल ऑफ द मॅच. गुड बॉल. न्यू बॅटर अखिल येतात. 22. 3 विकेट गेली आहेत. अजून एक ओव्हर पॉवर प्लेची आहे, त्यामुळे त्यावर फायदा उचलावा लागेल टीम अधिरा सतविने कामोटी संघाला. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला. तिकडे लाऊड अपील. बॅटर आउट. ऋतिकला पण बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग नितीन. बॅटिंगसाठी प्रवीण खनका येतात कल्याणची. मॅच थोडी मात्र आता प्रवीणला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल प्रवीण खनकाला. अनुभव आहे. खूप चांगलं क्रिकेट कल्याण डोंबिवली परिसरात खेळले आहेत. व्यावसायिक गटात देखील खूप चांगलं परफॉर्मन्स केलंय प्रवीण खनका. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द मॅच. बॉल ऑफ द नाईट. काय यॉर्कर टाकला गेला नितीनने. म्हणजे जर बुमरा जरी बघत असेल तर तो बोलेल का यॉर्कर टाकलाय. गुड बॉल. हो हो, जबरदस्त यॉर्कर पाहिला गेला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे क्वचित खेळाडू आहेत त्यांचे यॉर्कर पाहण्यासारखा राहिलाय. आणि हाई नितीनचा भन्नाट वेग. 22. लॉस ऑफ 4 विकेट. ते 20 रन झाले दफलकावरती. चौथी ओव्हर. नितीन. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. फुलटॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल.
25 रन्स झाले धावफलकावर. अधीर सत्यविनायक कामोटे, नितीनचे थोडे एक्स्ट्रा रन्स आले. खूप महत्वाची मॅच असणार आहे. जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाणार आहे. नितीनने खूप चांगली बॉलिंग केली पण एक्स्ट्रा रन्स आले. आज एक्स्ट्रा रन्स कंट्रोलमुळे टीम ज्युनियर सम्राट अंधेरीने जो परफॉर्मन्स केला, जबरदस्त बॉलिंग डिपार्टमेंटची कामगिरी होती. विकासची पहिली ओव्हर पाहण्यासारखी होती. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, बॅटर आउट. पॉवर प्लेची ओव्हर आहे. रवी येतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक इनला प्रवीण खनका. महत्वाची ओव्हर बॅटिंग करावी लागेल प्रवीण खनका आणि त्या सोबतीला धीरज. 25 रन झाले शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे सिंगल रन मिळेल. जबरदस्त बॉल केला गेला रवी आणि खूप चांगली बॉलिंग करतात रवी. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. चांगले एफर्ट्स दिले तिकडे सागर मटकरने. तुषारने त्याला साथ दिली आहे. 27 रन झालेत. इकडे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. काय बॉल अडवला गेलाय. सागर निवांत तिकडे होते आणि ही क्रीडा स्पर्धा सागर एक वेगळ्याच ऊर्जेने खेळतो. मग फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग. लॉस ऑफ 5 विकेट. स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मनीष तिकडे येतात. 1 रन मिळेल. 30 रन झाले धावफलकावरती. याबरोबर जबरदस्त ड्राईव्ह केल्या गेल्या. फिल्डर आहेत तिकडे. फेकी केली गेली आहे आणि प्रवीणला मात्र बाहेर जावं लागेल. 31 रन झाले. 32चं टार्गेट आहे.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 32 धावांची गरज आहे. बत्तीस धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. सागर निवाटे त्या सोबतीला सागर मटकर. 2 सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 32 धावांची गरज आहे. स्ट्राईक रेटला सागर निवाटे. खूप कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. गतवर्षी बेस्ट बॅटरचा देखील पुरस्कार या क्रीडा स्पर्धेत त्यांनी मिळवला आहे. मासलफा, मंगलमूर्ती वडाळा, त्यानंतर RM रेम्बो, जॉर्ज अशा अनेक संघामध्ये सागरला देखील खेळताना पाहायला मिळालं. लेट्स प्ले. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिली ओव्हर घेऊन धीरज येत आहेत. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम मंगलमूर्ती वडाळा. पहिली पॉवर प्लेची ओव्हर निर्णायक आहे. या बॉलवर पहिल्याच बॉलवर विकेट येते. सेलिब्रेशन. ऋतिकने एक जबरदस्त कॅच पकडली आहे. बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी कॅच खोलून दिली. वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऋतिकने जबरदस्त कॅच पकडले. त्यानंतर ऋतिकचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. नवीन बॅटर मनीष येतात. चेंबूरचे एक युवा खेळाडू आहेत मनीष. या बॉलवर देखील हवेत खेळले गेले. बॅक टू बॅक दुसरी विकेट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मनीषला देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय. बॅटर आउट. दी बॅटर तुषार येत आहेत. लेफ्टी आहेत. मॅच बनवावी लागेल तुषारला. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये. पहिला रन मात्र इकडे आलाय. पॉवर प्लेची ओव्हर तर शांत आली तर मॅच कठीण होऊ शकते. टीम मंगलमूर्ती वडाळा संघ 2 विकेट गेलेत. 27 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे.
यामुळे देखील जबरदस्त बीट करत असताना गुड बॉलिंग धीरज. खूप चांगल्या अंदाजामध्ये बीट केलं गेलं. याबरोबर आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडं टॅप केलं गेलं. रन तिकडे सिंगल मिळेल. धावफलक 1 पुढे जाईल. 2 धावा झाल्यात आणि 2 विकेट. पहिली पॉवर प्लेची एक चांगली सुरुवात केली धीरजने. गुड बॉलिंग धीरज. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर तुषार. हा बॉल खूप महत्वाचा आहे पॉवर प्लेच्या ओव्हरचा. या बॉलवर अमित खेळले गेले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय स्वतः तिकडे. 2 रन तिकडे मिळेल. आणि गुड बॉलिंग धीरज. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. 4 रन झाले धावफलकावर. 24 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 2 विकेट गेलेत. चोवीस चेंडू 28 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आकाश गुराव येतात. बल्ली स्ट्रायकरला सागर मटकार. 2 विकेट गेले आहेत. अधिरा सत्यविनायक कांबोडे त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती बडाळा अशी मॅच चालू आहे. मॅचला जिंकण्याकरिता 24 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम. पहिलाच बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन सिंगल. तुषार आणि सागरला आता मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. एका दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ते रन्स करू शकतात पण आता इकडे मात्र मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं तुषारने. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल 1 रन. धावफलक आतापर्यंत 6 रन झालेत. 22 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. 32चं टार्गेट आहे. याबाबत देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाय मध्ये रन सिंगल मिळेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल का? सागर मटकर अनुभवी आहेत. या ग्राउंडवर एक चांगलं क्रिकेट खेळले. तुषार आणि सागरला आता मॅच बनवावी लागेल. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. डायरेक्ट हिट केला गेलाय. नॉट आउट. हार्दिकने तिकडे चान्स घेतला की आपण प्रयत्न करूयात. जर विकेट आली तर मॅच फसू शकते. अजूनही 20 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. तुषार आणि सागरची चांगली पाठाशी बनती आहे. वेल प्लेड.
याबरोबर देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. इकडे देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपेल, नॉट आउट. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 9 रन झाले धावफलकावर. 18 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. 18-23 करायचे. अठरा चेंडूंनी 23 धावांची गरज आहे. सायकिंगला सागर मटकार एक जबरदस्त बॅटिंग करतात. 8 बॉल 5 तुषार. सागर आणि तुषार दोघांना मात्र मॅच बनवावी लागेल. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर येत आहेत. 18 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 18-23. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला बॉल डॉट येतोय. 17 बॉल मध्ये 23 रन्स करायचे आहेत. याबरोबर समोर खेळले गेले. ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डबलचा कॉल देतील. बट रन सिंगल. 10 रन झाले धावफलकावर. ही मॅच देखील तशीच फसताना पाहायला मिळेल का? 22 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. 16 बॉल 22 करायचे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेवरती तेवढंच प्रेम राहिलंय. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकरचं एक भव्य दिव्य असं आयोजन. स्ट्रायकिंगला बॅटर तुषार. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. बेस्ट ऑफ धीरज. 11 धावा होत आहेत धावफलकावरती. जबरदस्त मॅच. अजून 21 धावांची गरज आहे. त्यातली एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्यामुळे मॅच मध्ये फाईट करेल टीम. अधीरा सत्यविनायक कामोडे आणि त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा. याबरोबर अभेद खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डबलचा कॉल दिला. निखिल पाटील तिकडे येतात. एक सिंगल रन मिळेल. 12 धावा झाल्या त्या फलकावर. 20 धावांची गरज आहे 14 बॉल्स मध्ये. वीस धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर. स्ट्रायकिंगला तुषार. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तिकडे लेग बाईच्या रूपामध्ये बॅटेज आहे. 13 रन झाले त्या फलकावरती. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 19 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. जबरदस्त बॅटिंग केली तुषार आणि सागरने. वेल प्लेड.
मंगलमूर्ती वडाळा संघ देखील मॅच सोडत नाहीये. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला राहुल ठाकूरचा जबरदस्त बॉल. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेतात. त्याचबरोबर आमचे हेमंतजी काद्रेकर आज त्यांच्या फॅमिलीसह या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. माहीम दादर या परिसरात देखील खूप चांगला संगम ओराम क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचे प्रेमी आहेत. हेमंतजी काद्रेकर आपलं पण स्वागत आहे. रब्बर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, क्रिकेटवर प्रेम पाहिजे. 12 बॉलमध्ये हार्दिक येतात बॉलिंगसाठी. पॉवर प्लेची मात्र ही ओव्हर असणार आहे. बारा चेंडू 19 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी हार्दिक येतात. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल, बॅटर आउट. हार्दिकने पहिल्याच बॉलवर मात्र यश मिळते. गुड बॉलिंग हार्दिक, चांगलं जबरदस्त पिचिंग करताना बॉल आतमध्ये आणत असताना नवीन बॅटर साहिल येते. 13 रन झालेत. आता 11 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. पॉवर प्ले रन येणं गरजेचं आहे. 11 बॉल 19 करायचे आहेत. अकरा चेंडू 19 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर साहिल, बॉलिंगसाठी हार्दिक. लेग बाईच्या रूपमध्ये आपण पाहतो तिकडे एक एक रन, एक एक बाउंड्री महत्वाची असणार आहे. 10 चेंडू आणि अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 10 बॉल 18. एक बाउंड्री आली तर मॅच मध्ये एक टीम कमबॅक करू शकते. टीम मंगलमूर्ती वडाळा. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. याबरोबर साहिलला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चौथी विकेट जाते मंगलमूर्ती वडाळा संघाची. बॅटर आउट. मॅच मध्ये आता कमबॅक केलं गेलं टीम अधिरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर अमित खेळले गेलेत. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल एक रन कंप्लीट केलं. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला चुकी केली गेली आहे. डायरेक्ट हिट आणि आकाश गुरवचे एक जबरदस्त एफर्ट. बॅटर आउट. धीरजने एक चांगला थ्रो केला तिकडे स्ट्राईक एंडला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल सागर मटकरला. काणीमध्ये आता मात्र मॅच आता मात्र थोडीफार कठीण होताना पाहायला मिळते आहे. स्ट्राईक एंडला नितीन. या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे पण तिकडे सिंगल रन मिळते आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे आता.
त्याबरोबर समोर जबरदस्त टायमिंग केलं तो नितीनने. याबरोबर देखील एज घेतली गेली आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता मात्र पूर्णपणे कमबॅक करत असताना अधिराज सत्यविनायक कामोटे संघ शेवटचे 6 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. नवीन बॅटर रवी येत आहेत. पॉवर प्लेच्या दोन्ही ओव्हर खूप चांगल्या आल्या, त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक करत असताना अधिराज सत्यविनायक कामोटे. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला रवी. पहिलाच बॉल धीरजचा मात्र एक डॉट बॉल येतोय. आता मात्र 5 बॉल 15 करायचे आहेत. बॅटर आउट. आणि हा सामना मात्र जिंकत असताना अधिराज सत्यविनायक कामोटे संघ चौथा संघ मात्र क्वालिफाय होते टॉप 8 साठी. अभिनंदन. पहिल्या दिवसामध्ये 4 संघ क्वालिफाय झालेत. श्री 11 दिवा डोंबोली, त्यानंतर ओमकार मालाड, त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेरी आणि आता अधिराज सत्यविनायक कामोटे. मंगलमूर्ती वडाळा संघ आपण आपला सन्मान केला जाईल. मंगलमूर्ती वडाळा. मंगलमूर्ती वडाळा संघ आपला सन्मान केला जाईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त पहिली ओव्हर टाकली आणि एक रनआउट पण खूप चांगला केला, धीरजला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा धीरज आणि मंगलमूर्ती संघाचा आपण सन्मान केला जाईल. गुड बॉलिंग धीरज ने. क्या ओवर थ्रो निकाला भाई ने, सीधा कल्याण से बॉल दादर में. गुड थ्रो. खूप चांगला रनआउट तिकडे आला. प्लेअर ऑफ द मॅच दिला तर धीरजने जबरदस्त पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली. 2 विकेट मिळवले गेले आणि एक रनआउट देखील खूप चांगला धीरजने मिळवला.